ही जोडी पहिले षटक हाताळण्यासाठी प्रणय गोलंदाजी मार्कवर साई स्पोर्ट्स खारबाव या संघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि सुरुवातीचं महत्त्वपूर्ण पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची किमया किंवा जबाबदारी स्वीकारतोय प्रणय. मार्गस्थ होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू कलात्मक पद्धतीने मनगटाचा सुरेख वापर इनसाइड आउट स्ट्रोक. आपण पाहतोय चेंडूला दिशा देतोय, चेंडू वळतोय शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. एक धावीने श्री गणेशा करतोय परेश. श्री गणेशा होतोय चेरोबा कोण ए संघाच्या धाव फळकाला. पुढचा चेंडू प्रणय राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू कलात्मक पद्धतीने चेंडूला इथे मात्र दिशा देतोय. भूषण आहे तिथे कुठली चूक करत नाहीये आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद. श्याम याची खेळी संपुष्टात. एक जाळं विणलं होतं प्रणयने, नक्कीच केंद्रबिंदू असणाऱ्या मोनिशनी, आणि तदनंतर त्या जाळ्यामध्ये श्यामला कसं अडकवता येईल हा प्रयत्न होता. प्रणयनी मोह दिला खेळण्याचा फलंदाज श्यामला आणि त्या मोहाचा स्वीकार करताना नक्कीच त्या मोहामध्ये अडकतोय आणि झेलचीच्या स्वरूपात मिडविकेट क्षेत्रामध्ये भूषण कारभारे याच्या हातामध्ये तो झेल देतोय आणि पहिला हादरा बसतोय. आणि ज्यांचा आज वाढदिवस भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा परिषद आदरणीय कुंदन शेठ पाटील यांचं थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन होतंय. आपण पाहतोय एक तुम्हारी तोर एक हमारी 6 धावांनी नक्कीच खातं उघडतोय. परेश फटका खेळतोय 6 धावांनी. 7 धावा धाव फलकावर. शुभागमन होतंय आदरणीय श्री कुंदन शेठ पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद ठाणे आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य. त्यांचं आज जन्मदिवस वाढदिवस आणि त्यांना जन्मदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. जय भवानी जय शिवराय. गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा जय 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 शिवराय. मुसलमानाचा स्वीकारावा. कुंदन शेठ पाटील यांच्या स्वागतासाठी हा त्यांना मानवंदन देणारा षटकार अर्जित करतोय परेश हा फलंदाज. 7 धावा धाव फलकावर. प्रणय षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मोठा फटक्याची निवड, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू वळतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू बॅकवर्ड मिडविकेट क्षेत्रामध्ये अडवला होतोय आणि तत्पूर्वी संधी मिळते परेशला 2 धावा घेण्याची. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 9 वर. 9 धावा परेश वैयक्तिक अर्जित करतोय. संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 9 वर. आपण नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस ते सन्माननीय अतिथी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद ठाणे कुंदन शेठ पाटील भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष. येत्या मोठा फटका खेळण्याचा मनसुबा. धाबाची संधी, मात्र सुदैव की पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय तो फलंदाज नमित आणि 1 धाव प्राप्त होत आहे ती परेशला. इथे आपण पाहतोय स्वतःच्या वैयक्तिक 10 धावा अर्जित करताना संघाच्या दुहेरी धावफलकाला आकार देतोय तो सलामीवीर शिलेदार परेश. 10 धावा 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय. शेवटची चेंडूची खेळी बाकी. शेवटची संधी असेल या पहिल्या षटकातील. ज्ञानेश्वर यांचं देखील ज्ञानदेव यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा. इथे मात्र फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद. पहा नमित प्रामाणिकपणा दाखवतोय आणि झेलचीच्या स्वरूपात तो बाद दिल्यानंतर तंबूकडे परततोय.
आपण पाहतोय की शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय. ज्ञानदेव पाटील यांचं शुभागमन झालंय आणि त्यांचं नक्कीच हार्दिक स्वागत. तरुण वयामध्ये नक्कीच चांगलं कौशल्य वीर तानाजी दापोडे या संघाला देणारा अष्टपैलू खेळाडू मात्र आता या चरणामध्ये नक्कीच निवृत्ती पकारतोय. मात्र 40+ मध्ये पदार्पण करून चांगलं कौशल्य तो सादर करू शकतात. आज आपण पाहतोय वयाची 40 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपली आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती चांगली प्रकारे टिकवण्यासाठी या खेळाचा आधार घेतला जातोय आणि ती संघटना देखील बांधली जाते. या भिवंडी तालुक्यामध्ये 2 संघटना आहेत 40+च्या. भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ आणि न्यू 40+ अशा देखील 2 संघटना आहेत. 10 धावांनी सुरुवात करतोय तो चिरोबा कोण ए संघ. आलेल्या सर्व सन्माननीय अतिथींचं या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री इंजिनियर मुरलीधर केणे, माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत गोरसई यांच्या वतीनं गोरसई संघाच्या वतीनं हार्दिक स्वागत. भूषण येतोय वैयक्तिक पहिलं एक दुसरं महत्वाचं षटक हाताळण्यासाठी. भूषण हा नक्कीच अष्टपैलू सिद्ध करणारा खारभाऊ संघाचा हुकमी एक्का आणि नक्कीच त्याच्याकडून जास्त अपेक्षा असतील, जास्त जबाबदारी त्याच्या खांद्यावर असेल. मात्र ती पेलताना चिरोबा कोण संघाचे 2 धुरंधर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत परेश आणि त्याला साथ देताना दिनेश. भूषण चेंडूच्या हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू फ्रंट लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करतो चेंडूला. चेंडू वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. जय बजरंग चौकार. SK Production. भूषणच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट फटक्याची निवड आणि 4 धावा अर्जित करतोय फलंदाज दिनेश. इथे मात्र नक्की चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न, धाबाची संधी आणि त्या संधीचं सोनं. परेश इथे स्ट्राईक एंडला पाहत होता मात्र नॉन स्ट्राईक एंडला तो धोका आहे की नाही हे पाहिलं नव्हतं आणि नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच सुवर्ण संधी भूषणला मिळते आणि धावचीच्या स्वरूपात परेश याच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन होते 3रं. जर परेश नॉन स्ट्राईक एंडला सलग धावत गेला असता तर त्याची विकेट तो वाचू शकला असता. मात्र सवंगडी धोक्यामध्ये आहे की नाही हे पाहण्याची नक्कीच जी त्याची नजर वळली तिथेच मात्र नक्कीच थोडीशी स्वरूप बदललं आणि जो धोका होता इथे या एंडला दिनेशला तो धोका स्वतःच्या जिवारी येतोय आणि परेश सारखा महत्वाचा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. चिरोबा कोण संघाला बसलेला हा 3रा धक्का. परेश 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 14 धावांचं योगदान देऊन धावचीच्या स्वरूपात बाद होतोय. आता एकता मिसाईल प्रशांत म्हात्रे मैदानाच्या आत येताना भूषणला लाभलेलं पहिलं सुयश, संघाचं 3रं सुयश. भूषण राईट आर्म ओव्हर द विकेट दिनेशसाठी. आकुटप्याचा चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतोय. जोपर्यंत चेंडू अडवला फेकी होईल तत्पूर्वी संधी मिळते दिनेशला 1 धाव घेण्याची. त्याला योग्य साथ प्रशांत मार्फत. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 3 गडी बाद 15वर चिरोबा कोण ए संघ. आपण पाहतोय नक्कीच एक चांगली लढत पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकामध्ये चांगली पायावरणी केली होती मात्र महत्वाचे 2 फलंदाज त्यांचे बाद झाले होते. भूषण षटकातील पुढचा चेंडू, सुरेख चेंडू नक्कीच सन्मानपूर्वक इथे आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलं जातंय. चेंडू मात्र लॉंगऑफ क्षेत्राकडे वळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी कमतरता विसंगती आढळली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना ही 2री धाव देखील पूर्ण होते. आदरणीय श्री कुंदन शेठ तुळशीराम पाटील साहेब जिल्हा परिषद सदस्य ठाणे जिल्हा ग्रामीण 40+ चे विद्यमान अध्यक्ष भिवंडी तालुका यांचं शुभागमन झालंय. त्यांच्या समवेत राजूजी पाटील, मनोजजी पाटील सदस्य 40+ भिवंडी, ज्ञानदेव पाटील, चिंतामण पाटील, महादेवी हॉटेल प्रोप्रायटर दापोडे या सर्व सन्माननीय अतिथींचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चेंडू वळतोय. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू वाईटचा इशारा पंच दर्शवत आहेत. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचते 18वर.
18 धावा धावफलकावर. भूषण पुढचा चेंडू एकता मिसाईल प्रशांत स्ट्राईकला. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून खेळला गेलेला लिलिया सादर करणारा अप्रतिम दर्जेदार षटकार, जय बजरंग षटकार. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांना मी गणेश लुबाड 24 धावा धावफलकावर. शिवछत्रपती नाव जरी उच्चारलं तरी हृदयातून मनातून एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा मनसुबा. चेंडू आपण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये आणि नक्कीच जोपर्यंत चेंडू अडवला जातात पूर्वी संधी मिळते प्रशांतला एक धाव पूर्ण करण्याची. दिनेश त्याला योग्य साथ देतोय. एका धावेने धावफलक पुढे सरकताना पोहोचतोय तो 25 वर. नक्कीच या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार आणि एक स्वैर चेंडूच्या मदतीनं तब्बल 15 धावा अर्जित करतोय तो चेरोबा कोण ए संघ. त्यांचा महत्वाचा फलंदाज परेश हा बाद झाला. हे नक्कीच एक थोडंसं अपवादात्मक, मात्र नक्कीच या षटकामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी स्वरूप पाहायला मिळालं. चांगल्या धावा अर्जित झाल्या आणि त्यामुळे नक्कीच कोण संघ एक चांगल्या सुस्थितीमध्ये 12.5च्या सरासरीनं कोण संघ वाटचाल करतोय 25 धावांवर. शिवरायांच्या नक्कीच ऐतिहासिक घडामोडी जर आपण पाहिल्या तर शिवरायांनी 3 तलवारींचा वापर केला होता. शिवरायांची एकमेव तलवार ही इंग्लंडमधील लंडन येथे म्युझियम जे आहे त्या लंडनमध्ये जगदंबा तलवार आहे. आज आपण पाहतोय शिवरायांच्या 3 तलवारी, मात्र 2 तलवारी कुठे आहेत? एक भवानी तलवार आणि एक तुलजा तलवार. भवानी तलवारीचा नक्कीच जो काही बनवण्यात आली भवानी तलवार ती स्पेन या राज्यामध्ये राष्ट्रामध्ये बनवण्यात आली आणि त्या तलवारीचं एकूण वजन होतं 1200 ग्राम. 1 किलो 200 ग्राम हे भवानी तलवारीचं वजन. आताच्या सध्याच्या स्थितीत जर आपण पाहिले तर भवानी तलवारीची किंमत आहे 60 करोडच्या वर. मात्र भारतीय जे इतिहासप्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत, त्यांच्याकडून 72 करोडची बोली लागली आहे. मात्र ती भवानी तलवार कुठल्या स्थितीमध्ये आहे, कुठे आहे हे कोणाला माहीत नाही आहे. आणि त्याचप्रमाणे तुळजा तलवार कुठे आहे हे देखील माहिती नाही आहे. शिवरायांचं वजन होतं 72 किलो आणि त्या 72 किलोच्या वजनाच्या पुरुषाला म्हणजे राजांना नक्कीच साजेशी अशी तलवार 1200 ग्रामची तलवार ही भवानी तलवार होती. घोडदळ आणि पायदळ या दोन्ही प्रकारामध्ये ही तलवार अतिशय प्रखर स्वरूपात चालली होती. आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षक नक्कीच तू कामी हा प्रयत्नात इथे क्षेत्ररक्षणाचं थोडंसं विसंगती आढळते आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना एकता मिसाईल प्रशांत 2 धावा अर्जित करतोय. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 27. बऱ्याचशा ऐतिहासिक नोंदी आहेत. आपण इतिहास वाचलं पाहिजे. इतिहास का वाचलं पाहिजे तर नक्कीच आपण जे काही आज आहोत ते कोणामुळे आहोत आणि कशामुळे आहोत, कशा स्थितीमधून आपण या भूमीवर या हिंदुस्थानामध्ये आहोत या गोष्टी आपण जाणून घेणं अत्यंत आवश्यक. नवीन षटकातील पुढचा चेंडू प्रशांत साठी राईट ओव्हर द विकेट. नवीन शॉर्ट रनअप. इथे मात्र नक्की शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवला होता. तत्पूर्वी एकच धाव समाधानकारक पूर्ण करतोय प्रशांत. एका धावेने धावसंख्या संत सावध गतीने पुढे सरकताना पोहोचते ती 3 गडी बाद 28 धावा चेरोबा कोण ए संघ. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पृथ्वीकरण करतोय धूर्त चतुर खेळाडू. मूर्ती लहान आहे मात्र गोलंदाजीने नक्कीच आपली कीर्ती जो महान करतोय तो नवीन हा गोलंदाज. मागच्या सामन्यात देखील नवीननी आपलं कौशल्यपूर्ण गोलंदाजीचं पृथ्वीकरण सादर केलं होतं आणि आपल्या गुणकौशल्यांनी प्रभावित केलं होतं प्रतिस्पर्धी संघाला. नवीन षटकातील पुढचा चेंडू सामना करतोय फलंदाज दिनेश. इथे मात्र डावीष्टी सोडून जाणारा चेंडू पण आमच्याकडे वळत आहेत. गुणसंख्या लेखक ज्ञानेश्वर मुकादम यांना नक्कीच इशारा कळवत आहेत की हा चेंडू स्वैर आहे. एका धावेची नोंद, अवांतर धावेची नोंद करताना ज्ञानेश्वर मुकादम सुरुवातीच्या क्षणापासून नक्कीच चांगलं गुणसंख्या लेखन त्यांच्या हातातून होताना कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये. इथे मात्र सरळ शॉट पूल करतोय बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर विकेट. इथे आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दणदणीत खणखणीत जय बजरंग षटकार. धन्यवाद. आपण पाहिलं की ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी केली होती चांगली होती. ओव्हर पिचची डिलिव्हरी होती मात्र जास्त उसळी मिळाली होती.
पददलिताचा का अनन्यसाधारण महत्व आहे हे जाणून देतोय, ओळखतोय. आणि दिनेश जर आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन चेंडूला इथे पूल करतोय. आदरणीय श्री राजेंद्रजी पाटील यांचं इथे शुभागमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. लाखिवली गावचे सुपुत्र आणि उत्कृष्ट निवेदक आहेत, सूत्रसंचालक आहेत, त्याचप्रमाणे पत्रकार देखील आहेत आणि उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा दिनेश मोठा फटका खेळण्याचा मनसुबा व्यक्त करतोय आणि फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यापर्यंत एक धाव समाधानकारक पूर्ण करतोय फलंदाज दिनेश. एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 36 वर. 36 धावा धावबळकावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त गाठतो चेंडू. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठली चूक नाहीये आणि एकता मिसाईल ची खेळीचा अंत, विकेटचं पतन. तिसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर प्रशांत याला थोडासा मोह दिला आणि प्रशांतनी जो ओव्हरपिच चेंडू ऑन दी अप खेळला तो नक्कीच कारणीभूत ठरतोय त्याच्या खेळीच्या अंताला. आणि हा 4था हादरा बसतोय चिरोबा कोण ए संघाला. आणि 5व्या चेंडूवर सुयश प्राप्त करताना नवीनने जरी एक षटकार एक चेंडू स्वैर्य राखला असेल तरी नक्कीच तो समाधानकारक गोलंदाज प्रत्येकरण करतोय. आपल्या अंगी असलेलं कलागुण, आपल्याला लाभलेलं मार्गदर्शन आणि आपल्याला गाठीशी असलेली अनुभवीची शिदोरी तो व्यवस्थित वापरतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. डेड बॉलचा इशारा पंचांमार्फत संदीप येतोय खेळण्यासाठी. नॉन स्ट्राईक एंडला संदीप, स्ट्राईकला दिनेश. इथे मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा आत वळतोय आणि नक्कीच हा चेंडू रिटर्न क्रीजच्या आत राहतोय. अशा पद्धतीने 3 षटकाची सांगता 12च्या सरासरीनं वाटचाल करताना इथे आपण पाहतोय चिरोबा कोण ए संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावांपर्यंत मजल मारतोय. मागच्या सामन्यात जर आपण पाहिलं तर 69 धावा कुठल्या होत्या? नाबाद समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघाने गणेश आणि सूरजच्या एक अतिशय अद्वितीय फलंदाजीच्या स्वरूपात. आणि तीच खेळी नक्कीच आजच्या दिवसाचं आकर्षण ठरतंय. कारण आज आपण जर पाहिलं कालच्या दिवसाचा विचार केला आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर उत्तम आणि सर्वोत्कृष्ट भागीदारी रचणारे हे 2 शिलेदार असतील आणि तो संघ ठरतोय तो समीर स्पोर्ट्स पिंपळगर संघ. इथे मात्र आता शेवटचं षटक निर्णायक षटक असेल. पाहिजे मोर्चे बांधणीवर गोलंदाजीचं प्रत्येकरण करण्यासाठी कुठल्या गोलंदाजावर जबाबदारी स्वीकारली जाते ती साई स्पोर्ट्स खारबाव संघामार्फत. मोनिश नक्कीच केंद्रबिंदू आहे या संघाचा, यष्टीरक्षक म्हणून भूमिका अदा करतोय. मात्र पालकत्व प्रणय जो पालक आहे, कर्णधार आहे, तो पालक नक्कीच मोर्चे बांधणीवर गोलंदाजाला आणतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी अक्षय बरोबर जबाबदारी स्वीकारतोय. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचं षटक आहे. निर्णायक षटकामध्ये नक्कीच कोण संघ धावांचा भुकेला असेल, मात्र विकेटचं पतन करणं आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण करणं हे एकमेव ध्येय असेल ते इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या साई स्पोर्ट्स खारबाव संघाचं. पायचे काय दडतलंय या एकंदरीत 6 चेंडूमध्ये, काय गूढ लपलंय या शेवटच्या षटकात. वेळ कमी खर्च करा साई स्पोर्ट्स खारबाव संघ. अजूनपर्यंत जवळपास 17 मिनिटं तुम्ही खर्च करताय ही 3 षटकं हाताळण्यासाठी. अक्षय गोलंदाजीला मार्गस्थ होताना शेवटचं षटक, पहिला चेंडू अक्षय. मोनिश वेळ कमी खर्च करा मित्रा, अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुटचा चेंडू खेळायचा तो ऑन साइडला, चेंडू मिस व्यवस्थित नाही होतोय. इथे आपण पाहतो चेंडू वळतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, खेळायचा तो ऑन साइडला, चेंडू वळतो ऑफ साइडला. विरोधाभास जाणवणारं क्रिकेट इथे दिनेशच्या बॅटमधून, फलंदाज संदीपच्या बॅटमधून. आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 37 वर. 37 धावा धावफलकावर. सेट बॅट्समन आहे तो दिनेश, कारण तो 8 धावांचं योगदान देतो एक षटकार अर्जित करून. अक्षय षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र ऑफ ड्राईव्ह चेंडू वळतोय मिड ऑफ मधून डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धाव घेण्याचा संकल्प आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आणि अशा पद्धतीने संदीपच्या खेळीचा अंत. 5वा हादरा बसतोय चिरोबा कोण ए संघाला.
श्रीनिवास खळे, राजा बडे यांची आठवण जागृत करणारं हे गीत, महाराष्ट्राच्या शौर्याला साजेस समर्पित गीत, जय जय महाराष्ट्र माझा. शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं होतं आणि त्यांच्या मुखातून प्रत्येक शब्द ज्या वेळेला उच्चारला गेला होता त्यावेळेला तमाम हिंदू बांधवांना एक वेगळी प्रेरणा मिळाली होती. पुढचा चेंडू अकोटाबाद्याच्या चेंडू स्क्वेअर कट करतोय, अप्रतिम फटका. चेंडू मात्र वळतोय स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फेक होईल तत्पूर्वी संधी मिळते दिनेशला 2 धावा घेण्याची. चातुर्य पाहायला मिळालं. योग्य समन्वयाने घेतल्या गेलेल्या धूर्त 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे सरकताना पोहोचते ती 40 वर. 40 धावा धावफलकावर. शिवम हा फलंदाज येतोय क्रमांक 7 वर. 5 गडी बाद धावफलकावर धावा आहेत त्या 40 धावा. सरासरीच्या नक्कीच चांगला आलेख राखतोय तो कोण संघ. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडूला हुक केलं जात आहे. फलंदाजाला लागली होती भूक. फटका खेळला हुक. अप्रतिम फटका. जय बजरंग षटकार. DJ Kiran. नक्कीच गोलंदाजाने केली चूक. फलंदाजाला लागली होती भूक. फलंदाजाने केला हुक आणि नक्कीच झाली ठाकाठोक. इथे मात्र 6 धावांनी धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती 46 वर. 46 धावा धावफलकावर. नोंद करताना चेरोबा कोण संघ. अजूनही षटकातील तब्बल 2 चेंडू शिल्लक. 2 संधी असतील ते दिनेशसाठी. दिनेश खेळतोय वैयक्तिक 17 या धावसंख्येवर. अक्षय पुढचा चेंडू आकुटबाचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा संकल्प होईल का. धावाची संधी मात्र सुदैव प्रयत्न झाला होता मोनिसचा. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू यष्टांना लागला असता तर नक्कीच धोका निर्माण होऊ शकला असता तो दिनेशसाठी. मात्र सुदैव नशिबाची साथ मिळते आणि नक्कीच त्याच्या भाग्याची साथ त्याला साथ देते. इथे मात्र 2 धावा प्राप्त करतोय दिनेश. 2 धावांनी धावफलक अर्धशतका खेळीच्या जवळपास येतोय 48 वर. जर या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या किंवा 2 पेक्षा जास्त धावा पूर्ण झाल्या तर कोण संघ अर्धशतकी पूर्ण करू शकेल आणि एक चांगलं उद्दिष्ट चांगलं लक्ष देऊ शकेल ते साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. पाहिजे काय दडलंय या शेवटच्या चेंडूवर. संघर्षपूर्ण सामना, कौशल्यपूर्ण खेळाचं सादरीकरण, क्रीडारसिकांना मनोरंजनाचा दर्जा मिळतोय या सामन्यातून. शेवटचा चेंडू अक्षय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मनसुबा. 1 धाव मिळते. एका धावावर समाधान व्यक्त होईल का दिनेशचं आणि एकाच धावावर समाधान. 49 धावा पूर्ण आणि 50 धावांचं लक्ष. प्रति षटका मागे 12.5ची सरासरी आवश्यक. या पुढचा सामना होणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो आपण बोलूया. निश्चितच आज 13 फेब्रुवारी महाशिवरात्री आहे आणि निश्चितच दुर्द सगळा योग म्हणजे निश्चितच भिवंडी पोर्टिब्लाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आणि भिवंडी क्रिकेट पोर्टिब्लाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचा वाढदिवस या मंचावर निश्चितच साजरा केला जात आहे. जयबजरंग स्पोर्ट्स गोडसे आणि ग्रामस्थ मंडळ गोडसे यांच्याकडून आपण पाहू शकता. आपल्या निश्चितच साहेबांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. भिवंडी क्रिकेट पोर्टिब्लासला ज्याने निश्चितच एक दिशा दिली होती आणि एक नवा आयाम दिला होता. भिवंडी क्रिकेट पोर्टिब्लास असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. निश्चितच आपण म्हणू शकतो तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आपण पाहू शकता सन्माननीय कुंदन पाटील साहेबांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यांच्यासमोर इतरही मान्यवर आपण पाहतोय. निश्चितच
सन्मानित कुंदन पाटील साहेबांना भिवंडी क्रिकेट असोसिएशन रेग्युलर आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40 प्लसचा यांच्याकडून तसेच तमाम भिवंडी वासियांकडून वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. जियो हजारों साल के दिन हो 50,000. सन्मानित कुंदन पाटील साहेबांचा वाढदिवस नुकताच मंचावर संपन्न झालेला आहे. निश्चितच मित्रांनो त्यानंतर बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे 40 प्लसचे विद्यमान अध्यक्ष आणि जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य सन्मान्य कुंदन पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान. या स्पर्धेचे आयोजक मुरलीधर बापूराव केने आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते कुंदन पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. ज्यांचा जो वाढदिवस आहे निश्चित त्यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. आपण पाहू शकता इंजिनियर माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर बाबूराव केने यांच्या शुभ हस्ते कुंदन पाटील साहेबांचा स्वागत सत्कार सन्मान केला जात आहे. त्यानंतर मंचावर विराजमान राजू पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान. मुरलीधर केने आपणास विनंती असेल की आपण मंचावर विराजमान राजू पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. राजू पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. आपण पाहू शकता मायेची ऊब देणारी शाल त्यानंतर बुके पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक मोमेंटो सन्मान चिन्ह दिलं जात आहे. त्यानंतर 40 प्लस भिवंडी असोसिएशनचे सदस्य सन्मान्य मनोज पाटील सरांचाही स्वागत सत्कार सन्मान केलं जाणार आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते 40 प्लस भिवंडीचे विद्यमान सदस्य मनोज पाटील सरांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. त्यानंतर ज्ञानदेव पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान अनिल केने आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ज्ञानदेव पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. अनिल केने यांच्या शुभ हस्ते ज्ञानदेव पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जात आहे. Sarase Production. आपण पाहू शकता शाल त्यानंतर पुष्पगुच्छ बुके त्यानंतर मित्रांनो महादेवी हॉटेलचे प्रोप्रायटर दापोडे गावचे सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान. गणेश भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते महादेव हॉटेलचे प्रोप्रायटर दापोडे गावचे सामाजिक कार्यकर्ते चिंतामण पाटील साहेबांचं स्वागत सत्कार सन्मान करायचा आहे. विनंती करतोय ज्यांचा आज वाढदिवस आहे ते जिल्हा परिषद सदस्य आणि भिवंडी 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कुंदन शेठ पाटील साहेब आणि त्यांच्या समेत इतर मान्यवर. नाणेफेक केली जाणार आहे. निश्चितच भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40 प्लसचे विद्यमान अध्यक्ष जिल्हा परिषद नवनिर्वाचित
सदस्य सन्माने कुंदन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जात आहे. नाणेफेक होतं इथे कुंदनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. काट येतोय. ऑल द बेस्ट एजी स्पोर्ट्स निंबोली. एजी स्पोर्ट्स निंबोली संघ नाणेफेक जिंकतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा देताना मान्यवर आपण पाहू शकता त्यांचा आज वाढदिवस आणि ते आपल्यापासून रजा घेताना. तर बोलूया मित्रांनो आपण सामन्याकडे. जे आव्हान ठेवलेलं आहे चोरबा कोणी या संघाने 50 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. इनसाइड आउट एक्स्ट्रा कोरच्या वरून चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कोर मधून शिमारच्या बाहेर चौकार. पहिल्याच चेंडूवर पहिला खणखणीत चौकार. टिट फॉर टॅट जशाच तसे उत्तर देताना पहिल्याच चेंडूवर वंडर बॉय ऑफ कारबाव प्रणय पाटील स्वतः संघ नायक आहे. काजल स्पोर्ट्स पूर्ण आयोजित काजल चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता प्रणय पाटील. प्रशांत याच्या पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेताना पहिला चौकार पेश करतोय. चौकाराने स्वतःच आणि संघाचं खातं उघडलेलं आहे. पहिलं षटक आपण पाहतोय फॉल षटक एकता मिजाल प्रशांत मात्र गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न चेंडू सरळ निघून जातोय इष्टाच्या हातामध्ये. फ्लॅटेड डिलिव्हरी होती. फलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं पुढे येऊन खेळण्यासाठी. निर्धाव चेंडू समाप्ती कमबॅक केलेल्या या चेंडूवर निश्चितच अनुभवी असा गोलंदाज आहे प्रशांत म्हात्रे. म्हटलं तर निश्चित तालुका क्रिकेटमधील एक अनुभवी गोलंदाजांपैकी एक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेलं VIP डायच करून वळताना सामना करेल फलंदाज प्रणय. यावेळी सफलकास झाला होता फाईन खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लागला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते त्या फलंदाजाला. या एका धावीने प्रणय पाटील पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 5. यावेळी मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू लॉंग लेग रिजनच्या बाहेर षटकार. गिरशी खरी किरीटा परी गिरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. अप्रतिम फटका चेंडू वेगाने टोलवला होता शिमाराशिवार षटकारासाठी आणि धावसंख्या वेगाने वाढवून होते ते 11. प्रशांत पहिले षटक हाताळतोय. VIP डायच करून वळताना सामना करेला फलंदाज भूषण. यावेळी इनसाइड आउट एक धाव पूर्ण करता फलंदाज स्क्वेअर ऑफ द विकेट जोपर्यंत चेंडू अडवला जातोय. एका धावीने भूषण कारभारी पोहोचतो आपल्या वैयक्तिक 7 या धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती ती 12. गुरसोळे गावच्या ग्रामस्थांना विनंती असेल की आपण निःशुल्कपणे व्यासपीठावर येऊन विराजमान यायचा कारण हा चषक ग्रामस्थांचा चषक आहे. यावेळी सप्लास होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू टोलवला जातोय. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमाच्या 12 चौकार. गुरसई गावचे मेकॅनिकल इंजिनियर आमचे परम मित्र आणि समालोचक संजय केने आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपल्या जय बजरंग स्पोर्ट्स क्लब गुरसई आयोजित जय बजरंग चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच
पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना विनंती असेल की आपण इथे उपस्थित असाल तर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्सचा खारबाव संघाचे धावसंख्या झाले ते बिनबाद 16. 50 या लक्ष्याचा पाठला करताना आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघ कालजल चषकाचा रनर संघ आपण फलंदाजी करताना पाहत आहोत. आज समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ वसई संदीप मोरे सर आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले आहे. कालच्या दिवसावर आपण आवाज ऐकला होता संदीप बागुल सरांचा. उद्या निश्चित ज्ञानेश्वर चिकणे सरांचा आपण आवाज ऐकणार आहोत. शेवटच्या दिवशी मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यांचं आपण समालोचन ऐकणार आहोत. यावेळी मात्र आउटसाइड ऑफस्टम चेंडू होता. जागेवर खेळण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता फलंदाज आणि चेंडू सरळ निघून एक्स्ट्राच्या हातामध्ये. मंचावर विराजमान व्हॉइस लाखेवली राजेंद्र पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांचा पण आवाज निश्चितच या चषकामध्ये ऐकणार आहोत. यावेळी मात्र डिफेन्सिव्हरित्या चेंडू केवळ पुश केला जातोय. जेंटल पुश आपल्याला पाहायला मिळतं एका धावेसाठी. जोपर्यंत शॉर्ट विकेटला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या वाढवून होती ती 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. मित्रांनो आपण पाहता तर साई स्पोर्ट्स खारबा विरुद्ध चेरोबा कोण या दोन बलाढ्य संघामध्ये सामना. आज या स्पर्धेचा हा सलग दुसरा दिवस आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू समाप्ती होते. सफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रणय याने. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 50 या लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्सचा खारबाव या संघाला. परेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कावर. पशुबेन पाडा गुडसे इनकडून गोलंदाजी करताना. यावेळी मात्र चेंडूला पुल केलेला अँड पॉवरफुल चेंडू सीमारेषा बाहेर गोल. जमलं सारं डॉन इथं जमलं सारं डॉन. जमलं सारं डॉन इथं जमलं सारं डॉन. अरे देशीवाल फुग्या वाढलं सारं पैलवान. फुल अँड सक्सेसफुल फटका आपण पाहतोय प्रणय पाटील याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू. यावेळी मात्र कव्हर ड्राईव्ह केला होता. शॉर्ट कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण मात्र सुखरूप सुदैव आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेलं आहे फलंदाज प्रणय. आणि या एका धावेने धावसंख्या अवलंबून होते ती 24. 2 षटकाची समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स खारबाव संघाची धावसंख्या झालेली आहे 50 या लक्ष्याचा पाठला करताना 24. 2 षटकामध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर आपण अस्किंग रन रेट बघायचा झाला तर 13च्या सरासरीने येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा झळकावायच्या आहेत साई स्पोर्ट्स खारबाव या संघाला. दोन षटकाची समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावा झळकल्या आहेत साई स्पोर्ट्स खारबाव संघाने. धावफलक 24. येणाऱ्या 2 षटकामध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. पाहूया 13ची सरासरी या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय. कुठल्या संघाची होती हार आणि कुठल्या संघाचा होते जय जयकार. मॅच की आगली कहाणी सुनते आहे व्हॉइस ऑफ वसई संदीप मोरे सारखे जुबानी. धन्यवाद सुभाष. श्याम तिसऱ्या षटकाला प्रारंभ करतोय. एक चांगला लिलेया सादर करणारा हा गोलंदाज.
वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज श्याम. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना व्यवस्थित सजवताना आपण पाहतोय संदीप लॉंगॉन क्षेत्राकडे वळतोय. तर परीश याला आपण पाहतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये. एकता मिसाईल प्रशांत इथे आपण पाहतोय उभा आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, केंद्रबिंदू आहे तो. राईट ओव्हर द विकेट श्याम. आता मात्र नक्कीच मोठा फटका, परेश झेल खाली आहे आणि परेश कुठली चूक करत नाहीये. एक अप्रतिम झेल टिपला येतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय झेलच्या स्वरूपात. असं वाटलं होतं की परेश आहे तो, मात्र परेश नाही तो नमित आहे आणि इथे नमितने चांगलं झेल टेपलंय आणि दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर मिडविकेट क्षेत्रामध्येच होते, त्यामुळे नक्कीच नमितचं कौशल्य पाहायला मिळालं. श्यामला साथ मिळाली आणि श्यामच्या पहिल्या चेंडूवर सफलता मिळते ती चेरोबा कोण ए संघाला. धावफलकावर धावा नमूद आहेत त्या 24-12च्या सरासरीने वाटचाल करतोय साईड स्पोर्ट्स खारबाव संघ. संजय दत्तू केने आणि दयालू काशीनाथ केने आपणास विनंती असेल की आपण मंडपात येणे, अर्थात व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. संजय केने आणि दयालू केने. पहा आमचे सुभाष धुमाळ यमक जुळवण्यामध्ये अतिशय माहीर कवी आहेत. श्याम राईट ओव्हर द विकेट. आता मात्र भूषणला चेंडूला स्वीप करतोय, नमित आहे तिथे क्षेत्ररक्षण करतोय, मात्र चेंडू हातातून निसटतोय. दुसरी धाव घेण्याचा मानस मनसुबा, मात्र 2 धावा पूर्ण. अतिघाई संकटात नाही असं म्हणणं आहे आणि नक्कीच जास्त घाई करतोय तो नमित आणि त्याच कारणास्तव जो चेंडू व्यवस्थित पकडता आला असता, एक धाव वाचू शकला असता, मात्र तो काही घडत नाहीये. इथे 2 धावा खर्च होताना. पहिला फलंदाज वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील बाद मध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज बुम बुम मोनिश मात्र खेळपट्टीवर आलेला आहे. पुढचा चेंडू श्याम. भूषणसाठी चेंडूला नक्कीच शॉट पूल करतोय, पॉवरफुल वंडरफुल जय बजरंग षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण भूषण कारभार याच्या बॅट मधून पाहतोय. वंडरफुल बुम बुम षटकार आणि षटकाने धावसंख्या वेगाने वाढून होते ते 32. नक्कीच एक अप्रतिम फटक्याची निवड केली होती ती भूषणनी. ज्या वेळा चेंडू ओव्हर पिच पडला, थोडासा शफल क्रॉस झाला, नक्कीच योग्य बुद्धिमत्तेनं आणि योग्य फटक्याची निवड करून चेंडूला पूल केलं. पॉवरफुल, शक्ती जास्त वापरली होती, युक्तीचा एक चांगला वापर आणि 6 धावांनी जी आवश्यकता होती ती पूर्ण करतोय फलंदाज भूषण. धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते 32 वर. 32 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावांची आवश्यकता आहे ती 18. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा आवश्यक आहेत त्या खारबाव संघाच्या विजयासाठी. विचारमंथन, रणनीती, डावपेच किंवा युद्धनीती आखणं गरजेचं ते साई स्पोर्ट्स खारबावला, त्याचप्रमाणे चिरोबा स्पोर्ट्स कोण संघाला. कारण रात हारणं आणि मनात हरणं हे 2 वेग समीकरणं आहेत. रणात हरलं तरी चालेल, मात्र मनाने कधी हरू नका. कारण मन तर तुमचं प्रबळ असेल, तुमची इच्छाशक्ती दृढ असेल तर नक्कीच तुम्ही अशक्य देखील शक्य करू शकता. निश्चित डर के नाही बल्कि डट के सामना करायला पाहिजे. श्याम इथे मात्र मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, झेल होण्याची दाट शक्यता, मात्र बॉडी लँग्वेज सकारात्मक नव्हतं. इथे मात्र जिथे जे घडायला नाही पाहिजे तेच घडतंय आणि चेरोबा कोण संघाचं थोडंसं बिघडतंय. तेलही जातंय, तूपही जातंय. झेल धरतीला जाण झाला, तदनंतर एक धाव जिथे खर्च पाहायला पाहिजे तिथे दुसरी धाव देखील खर्च होत आहे. यामुळे नक्कीच चेरोबा कोण संघ थोडासा मानसिक दबावाखाली येतोय. निश्चितच निगेटिव्ह बॅड लँग्वेज आपण पाहतोय आता मात्र चेरोबा कोण या संघाची आणि पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज खेळताना खारबाव संघ. श्याम षटकातील पुढचा चेंडू शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, पायचीची दाद, उजव्या यष्टीच्या समीप जाणारा चेंडू, उजवी यष्टी सोडून जाणारा असा वक्तव्य नक्कीच पंच दर्शवतायत आणि नक्कीच लेग बाईचा इशारा. अतिरिक्त धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकताना
पोहोचते ती तब्बल 35 धावा धावफलकावर. चेंडू शिल्लक आहेत 7, धावांची आवश्यकता आहे ती 15. 7-12चा उतारा सगळ्यांना माहिती आहे, 7-15चा उतारा आवश्यक आहे ते खारबाव संघाला. श्याम मोनीसाठी बाहुबली फटका, सुपर से भी ऊपर, बाहुबली षटकार मोनिशच्या बॅटमधून. अतिशय उत्कृष्ट फटका बूम बूम मोनिशाच्या बॅटमधून निघालेला हा बूम बूम षटकार. या षटकाने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या वेगाने वाढवून होते ती 41 धावा. जी धावसंख्या दुसऱ्याच्या षटकाच्या अंती फक्त आणि फक्त 24 वर स्थिरावली होती, ती या षटकात तब्बल 17 धावांनी वाढून 41 वर पोहोचणं आता मात्र चिंतेची लक्षण दिसत आहेत ती चेरोबा कोण एस संघासाठी. कारण साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या 2 तोफा या प्रांगणात या विकेटवर इथे आपण पाहतोय मोनिश आणि भूषणच्या स्वरूपात धडकलेल्या आहेत आणि त्यांच्या प्रचंड प्रमाणात धावांचा जो काही आलेख उंचावलाय त्याच्यासाठी नक्कीच मोनिशचं आणि भूषणचं योगदान महत्वाचं ठरतंय. निश्चितच शेलरगावचे निश्चितच ग्रामपंचायतचा विद्यमान सरपंच सन्मान्य संदीप पाटील यांचे बंधू प्रशांत पाटील, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपल्या जयबजरंग चषक 2018 मध्ये निश्चितच हार्दिक स्वागत आहे. आझाद हिंद सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना विनंती असेल प्रशांत यशवंत पाटील आपल्याला की आपण मान्यवर कक्षामध्ये यावं आणि स्थानापन्न व्हावं. माणुसकीची भिंत ही संकल्पना भिवंडीमध्ये आणणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय प्रशांत पाटील. जे तुम्हाला हवं ते घेऊन जा, जे तुम्हाला नको आहे ते देऊन जा, अशी माणुसकीची भिंत आपण पाहतोय शेलार गावामध्ये आहे आणि ही संकल्पना त्यांनी साध्य केली. सामाजिक कार्याची प्रचिती देणारी आझाद हिंद सेना याची स्थापना केली. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचं षटक दिनेश मार्फत. पहिला चेंडू अप्रतिम, नक्कीच डोळ्यांचे पारणे फेडणारा, एक लीला सादर करणारा वैविध्यपूर्ण चेंडूच्या हाताळणी दिनेश मार्फत. जी आवश्यकता आहे, जी उपयुक्तता आहे ती देण्याचा प्रयत्न करतोय दिनेश या अंतिम चरणामध्ये. कारण निर्णायक अवस्था आहे, जर गुणकौशल्य चांगलं प्रभावी वापरलं तर नक्कीच कोण संघासाठी फायदेशीर ठरेल आणि तीच उपयुक्तता तो आपल्या शैलीतून सादर करतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे खारबाव संघाला सामना जिंकण्यासाठी. अजूनही सामना समतोल स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश षटकातील पुढचा चेंडू भूषण साडे. पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू झेलची शक्यता आणि इथे मात्र भूषण कारभारी याच्या खेळीचा अंत. विकेटचं पतन, एक तोफ थंडावते. इथे आपण पाहतोय आर्ची गेली सैराटचं वेळ लावून आणि आता मंदाबाई आली एक वेगळं वेळ घेऊन. निश्चितच मोरे सर शांताबाई नंतर मंदाबाई यंदाच्या हल्दी समारंभामध्ये धुमाकूल घातल्याशिवाय राहणार नाही. जवळपास मला वाटतं 10 लाख व्ह्युअर्स यांनी हे गीत व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलंय. व्हिडिओ पाहायला खास वाटत नाही, मात्र ज्यावेळेला गाणं वाजलं जातं डीजेच्या माध्यमातून तर त्यावेळेला नक्कीच पावलं थिरकतात बाळ गोपाळांपासून ज्येष्ठांपर्यंत. आणि हल्दीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या आगरी कोळी बांधवांच्या मध्ये तर सांगायलाच नको. मांडव पूर्ण गाजणार, मांडव पूर्ण हलणार आणि नक्कीच मनोरंजनाचा आनंद मिळणार. शेवटचे 4 चेंडू 4 संधी असतील. मोनिश बाहुबली फलंदाज मैदानाच्या आत. धडकती तोफ आहे खारबाव संघाची दिनेशच्या समोर. इथे मात्र डावीशी सोडून जाणारा चेंडू नशीब देखील स्वात सोडतय आणि चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये वाईटच्या स्वरूपात, बोनसच्या स्वरूपात 5 धावा. निश्चितच चेरोबा कोण संघाने हा चेंडू सीमारेषा बाहेर पाठवला नाही तर स्वतःचा संघ स्वतःचा सामना अर्थात हा सामना निश्चितच या स्पर्धेबाहेर पाठवलेला आहे असं म्हटलं तर वावगा ठरणार आहे. अतिशय खराब दिशेने चेंडू आपण पाहिला होता आणि टर्निंग पॉईंट ठरू शकतोय आता मात्र हा चेंडू. नक्कीच काय गुड लपले पहा. सुरुवातीच्या 2
चेंडूमध्ये अप्रतिम कामगिरी सादर केली होती दिनेशने. मात्र मोनिश ज्या वेळेला बाहुबली फलंदाज मैदानावर पॉपिंग क्रीजवर येतो स्ट्राईकवर, त्यावेळेला नक्कीच थोडंसं विरोधाभास जाणवणार क्रिकेट दिनेशच्या हातातून घडतंय. पुढचा चेंडू इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, हेच आवश्यक होतं, मात्र ते उशिरानं देतोय. मात्र दुसरी तोफ देखील थंडावली जात आहे. खारबाव संघाला मोठा धक्का. आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतोय चेरोबा कोण ए संघ, कारण विकेटचं पतन होतंय. आपण पाहतोय मधली एसटी वाकवली जाते आणि बुम बुम मोनिश याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आता मात्र समीकरण आपण पाहतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे. हर्ष भोईर आपण संपर्क साधायचा. हर्ष भोईर. नक्कीच आता मात्र रंग वाढतोय या सामन्याचा, एक रंगत निर्माण होते या सामन्यामध्ये, कारण जे गुड लपलंय ते येणारा क्षण सांगेल. मात्र या गुडाची उकळ करण्यासाठी नक्कीच या दोन्ही संघाचं सर्वस्व पणाला लागलंय. सामर्थ्य पाहायचे कोण तेवट ठेवतोय, कोण पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण करतोय. निश्चित नवीन फलंदाजचा पराग, मात्र चेंडूवर राग व्यक्त करावा लागेल, कारण आपण पाहतोय 3 चेंडू शेष आहेत आणि धावांची आवश्यकता आहे ती 4. 3 चेंडू 4 धावा. चमत्कारिक जादुई गोलंदाजीला नक्कीच चालना द्यावी लागेल ती दिनेशला. 3 चेंडू 4 धावा दिनेश परागसाठी. इथे मात्र बॅटची कडा, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय फर्स्ट स्लिप मध्ये. परेश होता तिथे. नक्कीच जर चेंडू सुटला असता तर नक्कीच सामना देखील सुटू शकला असता. तो कोण संघाचा नशिबाची साथ मिळते परागला. राग व्यक्त करू शकत नाहीये, मात्र शांतता दिसते ती मात्र खारबाव संघामार्फत. 3 धावांची गरज, चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर नक्कीच इथे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे नक्कीच विजय जर पाहिजे असेल तर धावा पूर्ण करणं एकमेव उपाय किंवा एकमेव ध्येय गाठावं लागेल ते खारबाव संघाला. मात्र कोण संघाची सत्व परीक्षा, इथे मात्र कसोटी लागते ती कोण संघाची, कारण चेंडू शिल्लक आहेत फक्त 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती 3. डोळ्यात तेल घालून नक्कीच जागते रहोचा आदेश द्यावा लागेल प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. निश्चित अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. बंद लिफ्याप्रमाणे हा सामना पुढे पुढे सरकत आहे. कोणी शाती ठोकपणे सांगू शकत नाही की हा सामना अमुक एक संघ जिंकेल. दोन्ही संघांना समान संधी आहे. सुभाष, जर हा चेंडू निर्धाव गेला तर नक्कीच हृदयविकार असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांनी हा सामना पाहायचाही नाहीये, फक्त डोळे बंद करून ऐकायचा आहे. कारण काही घडू शकतं. कारण क्रिकेटमध्ये बऱ्याचशा अशा घटना घडल्यात की ज्यामुळे नक्कीच वेगळं चित्र दिसलं होतं. मात्र पाहायचंय काय दडलं एकंदरीत या 2 चेंडूमध्ये, कोणाचा विजय कोणाचा पराजय. दिनेश, सुरेख चेंडू. सुभाष, तुला सांगितलं होतं की हा चेंडू जर निर्धाव गेला तर नक्कीच प्रेक्षक पायावर उभे राहणार, टाचांवर उभे राहून नक्कीच हा सामना पाहतील. काय दडलं या एका चेंडूमध्ये. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी असणार आहेत. अर्थातच गोल्डन चौकाची आवश्यकता आहे. मित्र, यंदाच्या सीझनमध्ये 4 गोल्डन चौकार ठोकले गेलेले आहेत आणि पहिला गोल्डन चौकार जेव्हा गोडसे संघाचा बंधू याने कोण चषकामध्ये निश्चितच ठोकला होता सिद्धिविनायक अंजुरे या संघाविरुद्ध. क्या बात आहे. दिनेश विरुद्ध शिवम असा हा सामना असेल. कोण विरुद्ध खारबावीचा असा सामना नसेल तर दिनेश विरुद्ध सचिन असा हा सामना असेल. जो जिता वही सिकंदर. काय दडलंय या एका चेंडूमध्ये. शेवटची संधी, शेवटची निर्णायक अवस्था. 1 चेंडू 3 धावा. इथे मात्र शॉर्ट चेंडू आणि अशा पद्धतीने गोल्डन षटकार या अंगामधील 5वा गोल्डन षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड करतोय सचिन आणि सामना जिंकतोय साईड स्पोर्ट्स खारबाव संघ. अभिनंदन अभिनंदन साईड स्पोर्ट्स खारबाव. हाडला का चोरवा स्पोर्ट्सचा ए. आखूड टप्प्यात चेंडू का हाताळला हा प्रश्न विचारला जातोय इथे दिनेशला. आणि इथे आपण पाहू शकता कशा पद्धतीनं शॉर्ट पूल केलं होतं आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी गोल्डन षटकार. निश्चितच या सामन्यामध्ये 2 पर्याय होते मॅन ऑफ द मॅच साठी, मात्र
ज्या खेळाडूने गोल्डन षटकार ठोकून आपल्या संघाला विजय संपादन केलेला आहे, करून दिलेला आहे, निश्चितच तो मॅन ऑफ द मॅच